महाराष्ट्र सरकारनं गेली 2 वर्ष सणासुदीवेळी गोरगरिबांचे सण गोड व्हावेत म्हणून आनंदाचा शिधा या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना धान्य दिलं होतं. मात्र अचानक सरकारनं ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे रेशन कार्ड धारकांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा आणि दिवाळीसाठी आनंदाचा शिधा लवकर द्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघानं केली आहे. यासह जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या मोफत धान्य वाटपाची मार्जिन मनी रेशन दुकानदारांना लवकर द्यावा. ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिन्याच्या धान्यापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना मुदतवाढ देऊन वाटपाची परवानगी द्यावी. सामान्य जनतेच्या सोयीसाठी रेशन धान्य दुकानदारांना रेशन कार्डची कामं करण्यासाठी लॉग इन उपलब्ध करून द्यावं आणि रेशन धान्य दुकानात तेल, डाळ, साखर या जीवनावश्यक वस्तू राज्य सरकारनं सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या महासंघानं केल्यात. जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, दीपक शिराळे, गजानन हवालदार, अशोक सोलापुरे, धीरज भंडारे, आनंदा लादे, सरिता हरुगले, तानाजी चव्हाण, साताप्पा कांबळे, आदित्य धावणे, प्रमोद हराळे, पंकज सोरटे आदी उपस्थित होते.